देवा, तुम्ही असे अस्वस्थ का दिसता? रुक्मिणी, माझ्या प्रिय भक्त सखूला पंढरपूरला यायचंय, परंतु तिच्या सासूनं आणि तिच्या नवऱ्यानं तिला बांधून ठेवलंय, तिचा छळ चालवलाय। भक्तांच्या मदतीसाठी धावून जाणं हे तर तुमचं ब्रीद आहे। सखू अडचणीत असताना तुम्ही काहीच करणार नाही का? पण रुक्मिणी, मी काय करू? काहीही करा, पण सखूची पंढरपूरची वारी व्हायलाच हवी। तुम्ही तिची बंदिवासातून सुटका करा। ठीक आहे रुक्मिणी, तू इथंच थांब, मी स्वतः जातो आणि सखूची सुटका करतो। पांडुरंग देऊळ सोडून भक्ता घरी आला, पांडुरंग देऊळ सोडून भक्ता घरी आला। कोण कोण तुम्ही? मी विठाबाई, दिंडी सोबत होते। तुझा नवरा तुला इथे घेऊन आला, सगळ्यांना खूप वाईट वाटलं। विणेकरी बुवा म्हणाले सखूला नेऊ पंढरपूरला, तशी मी तुला नेला आले बघ। मला मला जाता येईल पंढरपूरला? तर मी सोडेन तुला, नीट जा दिंडीला। आणि आणि तुम्ही? मी येईन की तुझ्यासोबत। बघा देव सखू झाला, देव सखू झाला। नशिबा जा पट्टीशी, सगळे तुझे वाट बघतात। परिपुण्यवान मोठी सखू गेली वाळवंटी, घरी राबतो जग जेठी, घरी राबतो जग जेठी। स्वये विठाबाई सखू घरी बांधली खांबाला, स्वये विठाबाई सखू घरी बांधली खांबाला। संत सखू साठी बघा देव सखू झाला, देव सखू झाला। संत सखू साठी बघा देव सखू झाला।